हे गाईज, नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मनापासून. आणि आता मी आहे ऑफिसमध्ये. सो आज संध्याकाळी मी जाणार आहे गावी. तर मी तुम्हाला बोललेलीच की यात्रेचा ब्लॉग नक्की येणार आहे. सो आपली आहे गावची यात्रा, त्यासाठी मी जाणार आहे. आणि मी मेहंदी काढलेली आहे. कशी आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि ह्या हातावरती माझ्या बाजूला राहते तिने काढली मेहंदी. कॅन यू सी दिस? कशी वाटते मेहंदी कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि मी आज ऑफिसला आले, मला आज ऑफिसला येणं गरजेचं होतं. सो मी ऑफिसला आली आहे. संध्याकाळी माझी 7:15ची बस आहे. सो मी निघणार आहे. तुम्ही कंटिन्यू ब्लॉग बघत राहा. ऑफिसचं काम संपवून मी माझ्या प्रवासाला गेले आणि मग तिथे गाडीत जेवण्यासाठी थांबले. मी मस्त घेतली कॉफी, त्यानंतर घरून आणला होता फ्राईड राईस, मस्त एन्जॉय केला. मॉर्निंग. आणि आता मी पोचलेली आहे कडेगावमध्ये. थोड्याच वेळात मी पोचते विट्यात. मेनू आलेला आहे मला न्यायला तिकडे. आणि गाडी लेट झालेली आहे. मी निघाली आहे 7:30ला. 5 वाजताच मी पोचायला हवी होती, पण गाडी लेट झाल्यामुळेच आता वाजतात 6:30. तरी अजून माझं ह्यामध्ये पाऊण तास जाईलच घरी पोचण्यामध्ये. सो खूप धमाल येणार आहे आज. ऐश्वर्या पण येणार आहे. तर आपल्याकडे आलेले आहेत तनुभाई. हाय, कैसे हो? मस्त. क्या अभी पढ़ाई कैसी चल रही है? मस्त. कौन सा स्टैंडर्ड? 10th. ओह, तो क्या कितना स्कोर करोगे? 95. क्या? ये क्या बक रहे हो? हाँ, ओके. तो मिलते हैं 10th के रिजल्ट के बाद. घरी आल्यानंतर मी फटाफट कामावरून घेतली, कारण की आज संध्याकाळीच आहे पालखी. बरंचसं काम पेंडिंग होतं. त्यानंतर इकडे आली ऐश्वर्या आणि तिचे मम्मी पप्पा गेले होते त्यांना आणण्यासाठी. सो ते आले आणि फर्स्ट टाइम आले होते आमच्या घरी तिचे मम्मी पप्पा. ऐश्वर्या तर आलीच होती. आलेली आहे ढोलीबाई. ढोली झाली आईची खाऊन पिऊन.